चला थोडंसं वेगवण करा पंच. दुसरा सेमीफायनल सामना आपण पाहणार आहोत. केदारनाथ कात्रण कुठेही जायचं नाही. यानंतर नाणेफेक होईल तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी. केदारनाथ कात्रण पुन्हा प्रयत्न करायला घाबरू नका, कारण आता सुरुवात तुमची शून्यातून नाही तर अनुभवातून झालेली आहे. अनुभवातून झालेली आहे. त्यामुळे पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा उभे राहा त्याच ताकदीने, त्याच जल्लोषात, त्याच उमदीने. गोलंदाजी पार्क वरती पाहतोय सुहास. अकोटबाचा चेंडू होता, बाहेर जाणारे चेंडू आहे. पंच सांगतायत दोन्ही हात भूमी समांतर होत आहेत. धावा येतात अवांतर. सुहास मागील सामन्यामध्ये हिरो ठरला, चमकला तो सुहास, पावनळ संघाचा हिरो. फुल टॉय चेंडू होता, कट केली दिनेशने. स्क्वेअर लेग जाताना पाहायला मिळते. बघू नका मित्रांनो, धावत राहा, गरजेचं आहे. हा नाका मामला थांबवलं राजाने. चेंडूवर येऊन खेळा, मोठे फटके खेळा, कारण ही लढाई आहे मनोज विरुद्ध दिनेश. कारण मनोजने मोठे फटके खेळले मागील सामन्यामध्ये, सुहासने देखील मोठे फटके खेळले. पुन्हा सुहास गोलंदाजी मार्ग होता. त्याकडे चेंडू होता, क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न. इथे खराब क्षेत्ररक्षण, मिस फील्ड पाहायला मिळते आपल्याला. अडीच धाव नक्की मिळेल. एका धावीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 4. 3 चेंडू फेकले गेले, 3 मध्ये एक आपण स्क्वेअर मारा पाहिला. सुहास गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय पावनळ संघाचा. अकोटबाचा चेंडू होता, हो समजलं नाही राजाला, शरीर एष्टीवरती आदळतोय आणि एक धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण 5 धावा. आपण धावफलकावरती स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. मोठे फटके खेळावे लागतील. दिनेशला त्याची बॅट बोलावी लागणार आहे. मागील सामन्यात देखील दिनेशने सुंदर फटकेबाजी केली. त्याच पद्धतीचे आता देखील या सेमीफायनल सामन्यामध्ये मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. हो इथे उडवला चेंडू, जाईल का? सुंदर झेल होऊ शकला असता पण नाही. आणि इथे 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. झेलकडे बघत राहिले नाहीतर 3 धावा प्राप्त झाल्या असत्या. आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या सरकते, वधारते धावसंख्या 7 आणि तुमची लाभू दे अशीच या पूर्ण स्पर्धेला महत्वपूर्ण 7 धावफलकावरती धावा होत आहेत. 7 हो ताकद लावली, जातोय. ना कोई पद से बड़ा होता है, ना कोई कद से बड़ा होता है, ना कोई कद से बड़ा होता है, ना कोई पद से बड़ा होता है. जो संकट समय में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. यह है दिनेश. संघर्ष करताना पाहायला मिळतोय. दिनेशच्या बॅट मधून निघालेला हा बिग षटकार आणि 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 13 धावा. 1-3 लॉस ऑफ 0 विकेट आपल्याला पाहायला मिळते. अजूनही राजाला एक चेंडू मिळाला, एक चेंडू मध्ये एक धाव राजाने आपल्या खात्यामध्ये जोडली गेली आणि दिनेश खेळतोय. आतापर्यंत आपण पाहतोय आहा पुन्हा एक धावेमध्ये ते चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा प्राप्त केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 15 आणि षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत. 1-5 लॉस ऑफ 0 विकेट. पंधरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मित्रांनो संघर्ष असा करा
की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष देखील एवढा मोठा होता, एवढा मोठा संघर्ष होता की ज्यांचं नाव जरी आपल्या कानावर पडलं तरी मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही छत्रपती शिवाजी महाराज. 15 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत आणि तोच युद्ध आपण पाहतोय. पुन्हा एकदा मनोज गोलंदाजी मार्गावरती आकुड्याचा चेंडू होता. हो समजलाय दिनेशला, राजाला समजलं नाहीये, थोडसा मागे जाऊन खेळला. मित्रांनो, जसा मोबाईलमध्ये नेटवर्कची गरज असते ना, तशी क्रिकेटमध्ये फुटवर्कची गरज असते आणि त्या फुटवर्कची गरज आहे राजाला. जर तुम्ही क्रॉस द लाईन खेळलात तर थोडंसं आपण पुल करू शकतो, थोडीशी ताकद मिळू शकते चेंडूला, पण चेंडूवरती येऊन खेळणं फार गरजेचं आहे. हे वेगवान गोलंदाज आहेत, गतीमध्ये परिवर्तन करतात, आपल्या टप्प्यामध्ये परिवर्तन करतात, समिश्र गोलंदाजी माहीर आहेत हा मनोज. पुढे एकदा मनोज आकुडाचा चेंडू होता, हवेमध्ये चेंडू उडवला आहे, जेल होऊ शकतो का पाहायचा आहे आणि जेल सुटतो एकदा पूर्ण. दुसरी धावेचा देखील सहज प्रयत्न केला जातोय, तिसरी धाव घेतील का पाहायचं आहे आणि पाहायचंय तिसरी धाव देखील पाहूया आपण आणि अपयश. दिनेश माघारी परततोय. राजाने स्ट्राइक सोडला. आवड मला ज्याची मी त्याला आपण पाहतोय मोठा सामना आपण पाहतोय. नाराज व्हायचं नाहीये दिनेश, आपल्या येणार खेळाडू देखील तितकाच ताकदीचा देखील आहे. पुरेपूर प्रयत्न केला, जोरदार टाळ्या वाजवा दिनेशसाठी. एकदा थोडंसं तुमचं मिसअंडरस्टँडिंग झालं, चूक झाली, राजेशला तिथं थांबायची गरज होती, सॅक्रिफाईस करायची होती विकेट, पण विकेट सॅक्रिफाईस करताना आत्महत्या करावी लागली दिनेशला. हो गुंडलेनवरचा चेंडू, मागे जाऊन खेळू नका मित्रांनो, चेंडूवरती येऊन खेळलात तर चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकतो. मित्रांनो, सपना एक देखो मुश्किल हजार आएगी लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी. पुन्हा सज्ज होते मनोज. मनोज माहीर आहे, सुंदर गोलंदाज. आकुडाचा चेंडू होता खराब आणि वाईटचा इशारा. स्वेर मारा आणि धावबाद देखील होते. राजाला माघारी परतावं लागेल. दडपड, प्रेशर, निर्णय चुकतात. घाई गडबडीमध्ये घेतलेला निर्णय नक्कीच चुकीचा असू शकतो आणि मॅच चांगल्या वळणावर असताना देखील मोठ्या गडी बाद होत आहेत आणि माघारी परततोय. विकेटचं पतन होतोय, बॅक टू द पॅव्हलियन होतोय राजेश. 18 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत आणि मैदानामध्ये स्वतः कर्णधार आता आशिष दाखल होतोय. आतापर्यंत आपण पाहिलं 4 चेंडू फेकले गेले, त्यातील एक चेंडू स्वेर आणि 3 चेंडू. हो बाहेर जाणारा चेंडू, पुन्हा एकदा स्वेर मारा आपण पाहतोय आणि बाहेर जाणारा चेंडू स्वेर मारा आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरते. 19 धावा फलकावरती आपण पाहतोय. मनोज देखील तितकीच एक भेदक टिचून गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढे एकदा मनोज, बॅटची काटा घेतली, निघून जातोय गलीमध्ये, पण एक धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचते. चेंडू झाले 4, अजूनही 2 चेंडू फेकणं बाकी आहे. 2 चेंडूवरती एक मोठा प्रहार आला आशिष द्वारे, तर नक्कीच या सामन्याला थोडीशी आपल्याला मजा पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. तो विजेता तुम्हाला घडायचा आहे. इथं ढकलून दिलं, एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावायचा प्रयत्न होईल का, पण नाही आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. 21 धावा, 21 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत.
सुंदर अशी प्रतियोगिता आपल्याला पाहायला मिळते. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. सुरेश भट यांची लाईन आहे, आपण सांगतो हो निर्धाव आणि षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावत आहेत अवघ्या 21 आणि जिंकण्यासाठी आहेत 12 चेंडू 22 धावांची गरज ते पावनळ संघाला. आता किमया करावी लागणार आहे तुम्हाला गोलंदाजीमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. तुम्ही पाहताय मित्रांनो श्री सोमेश्वर चषक 2025 पहिलं पर्व. जीटीसीच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे मी मनीष प्रगती दत्तात्रय मनभावीच्या वतीनं आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. जोडून राहा अंतिम सामन्यापर्यंत, कुठेही जाऊ नका, पाहत राहा. असा गेलो तसा आलो. आपण पाहूया जोरदार टाळ्या वाजवा. सलामीवीर आहेत मनोज आणि प्रशांत. मित्रांनो खूप चटके सहन केल्यानंतर कडकपणा येतो, मग तो चहा असो किंवा आयुष्य असो. आयुष्यामध्ये प्रत्येकाला कडकपणा सहन करावं लागतं. चला आपण पाहतोय आकाश येईल गोलंदाजी मार्कवरती आणि मनोज आणि प्रशांत आपल्याला पाहायला मिळतात. मनोजला जर थांबवलं ना तुम्ही तर नक्की या विजयावर तुम्ही शिक्कामोर्तब कराल. मनोजला थांबवणं कठीण आहे, कारण सातत्याने फलंदाजी करतोय, तितकाच ताकद आहे, गुणवत्ता देखील आहे त्याच्याकडे आणि क्रिकेटचा अनुभव देखील आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हटलं जातं ना, की मित्रांनो तुम्ही तुमच्याला आताच वेळ आहे स्वतःला प्रिपेअर करायची, तर आयुष्यभर तुम्हाला तुमचं आयुष्य रिपेअर करायची वेळ येईल. त्यामुळे आता स्वतःला प्रिपेअर करा, रिपेअर करायची वेळ येणार नाही. मनोज स्ट्राईकला आपण पाहतोय मनोज आणि नॉन स्ट्राईकला आहे तो परशा. परशा म्हटलं की आर्चीचं नाव हे लगेच येतं. हा आपण परशा पाहतोय क्रिकेट मधला परशा, तो होता सैराट मधला परशा. डावखोरा फलंदाज मनोज. ओ सुरेख क्रॉस द लाईन खेळताना ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आपल्याला आणि बाहेर जाणारा चेंडू स्क्वेअर मारा. ऑफडमच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. आकाशाचा पहिला चेंडू स्क्वेअर मारा. संत आणि वसंत यामध्ये साम्य आहे. जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते.
बॅटची कडा घे ओढगलीमध्ये निघून जातोय पॉइंटच्या दिशेला जातोय सरळ पायचा पण सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहतोय आणि 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तीन धावा प्राप्त होतील. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरकेल. धावसंख्या होते 4. 22 धावांचं आव्हान असताना आता नॉन स्ट्राईकला असलेला परशा पाहतोय आपण स्ट्राईकला. हो हो सुंदर सुंदर आपल्या पाहायला मिळतं इथे धावत होते पाहायचंय. आपण पाहतो इथे मोठी विकेट होऊ शकेल का. विकेट इथे सुरक्षित पोहोचतोय मनोज. मोठा विकेट होता असू शकला असता मनोजचा. थोडासा स्पीड मध्ये थ्रो असता तर नक्कीच विकेटचं पतन देखील झालं असतं. आता थांबवणं गरजेचं आहे आकाशला. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जाते. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिलं. 3 चेंडू फेकले गेले त्यातील एक स्क्वेअर मारा. अजूनही 4 चेंडू फेकणं आकाशला बाकी आहे. मनोजसाठी सजवलं जाते. थोडंसं स्विंग गोलंदाजी करावी लागेल. संमिश्र गोलंदाजीची गरज आहे. पाहायचंय काय घडेल. येणारे चेंडू सांगतील. हो इथे झेल होत का पाहायचंय. झेल होऊ शकला असता वेगाने आला असता तर मित्रा. पाहूया इथे दोन वेळा संधी हुकली. झेल होऊ शकला असता मित्रांनो. मोठ आणि आता धावा किती पंच सांगायचे की किती वेळ धावेला बाद झाला. सेकंडला बाद झाला ना. एक धाव. एक धाव फक्त खात्यामध्ये जोडली जाईल आणि एका धावेने धाव संख्या होते एकूण 6 धाव फलकावरती. हॅलो आकाश. चेंडू झालेल्या 3 चेंडू झाले. 3 चेंडू एक स्क्वेअर मारा. 4 चेंडू फेकले गेले एक स्क्वेअर मारा. तीन चेंडू अजूनही फेकणं शिल्लक. शेष आकाशाच्या गोलंदाजीवरती. हो यॉकर चेंडू होता आणि ग्लीन बोल्ट एक्स्ट्रा उद्ध्वस्त माघारी पडणार. एक सुंदर रणनीती देखील आपण पाहतोय. काहीसा पडझड होते. एखादा आपण म्हटलं ना वजीर बाद झाला ना की थोडस आपल्याला निराशजनक कामगिरी होते. सातत्याने दबावाखाली दडपणाखाली खेळलं जातं. मित्रांनो प्रेशरमध्ये खेळू नका. मी नेहमीच एक लाईन सांगतो. ज्या ज्या वेळेस प्रेशरमध्ये खेळलं जातं की
आयुष्य असं जगायचं की कुकर सारखं जगायचं. खालून आग लागली असली तरी वरती शिट्या मारत जगायचं. लाईफ अशी जगायची आणि त्यामुळे प्रेशर खाली जगायचं नाहीये. आनंदात राहा. आलेली वेळ आनंदात घालवा, कारण पुढील येणारी वेळ कशी असेल आणि कशी नसेल सांगता येणार नाहीये. पहिला षटक आहे, हाताळतोय सुंदररित्या आकाश. आता दाखल होतोय दीपेश मैदानामध्ये. 8 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. 8 चेंडू 16 धावांची गरज आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती अजूनही आकाश. हो, हवेमध्ये चेंडू आहे, पाहायचंय आणि जातोय सरळ सीमारेषे पार. आता काहीसा चर्चा होते, आपण पाहतोय थोडस आणि चेंडू हरवलाय त्यामुळे थोडस बदल केला जातोय चेंडू मध्ये पंचांकडून. दीपेश ज्याने मागील सामन्यामध्ये सुंदर कामगिरी केली, तो दीपेश अगदी सुंदररित्या खेळतोय. चेंडू तपासून पाहिला जातोय दीपेश आणि सुहास कडून. दोन्ही फलंदाज बॅटर अगदी उत्तम उत्कृष्टरित्या खेळत आहेत आजच्या या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये. मित्रांनो, नक्कीच मी एक लाईन देखील बोलेन. असा संघर्ष करताय पावनळ संघ. पावनळ संघासाठी एक लाईन बोलेन की जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने आंघोळ करतो तोच इतिहास बदलू शकतो. पावनळ संघ नेहमी संघर्ष करतोय विजयासाठी. हो, फॉलो थ्रो होती, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाग्याचा प्रयत्न होतो आणि सहजरित्या पूर्ण होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि षटकाची देखील समाप्ती असू शकते. आपण जाऊया आणि षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होतात एकूण 14. जिंकण्यासाठी हव्या आहेत अजूनही 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावांची गरज. स्लो ओव्हरचा चेंडू होता आकाश याचा आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाजाने दीपेशने आणि षटकाराला धाडलं. नाहीतर या सामन्यामध्ये एक वेगळी रोमांचकता चित्तथरारकता आपल्याला पाहायला मिळाली असती. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. येणारे चेंडू सांगतील काय घडेल, कोण होणार कोणावरती भारी, त्याचीच तर चालली सगळी तयारी. सुहास ज्याने आपल्या नावाचा नेहमी दबदबा निर्माण केला, आतापर्यंत सुहास चांगल्या पद्धतीने खेळतोय. परफॉर्मन्स आहे, फॉर्म मध्ये फॉर्मात आहे सुहास. आणि गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय मंगेश. गोलंदाजीवरती मंगेश ज्याने मागील सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली, तो मंगेश आपण पाहतोय. 6 चेंडू 8 धावांची गरज. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, पाहूया इथे झेल होतोय का. आणि झेल. राजा राजा सोडत नाहीये कोणताही झेल आणि विकेटचा बदल माघारी परतावं लागेल. सुहास बॅक टू पॅव्हिलियन. आता समीकरण बदलतं. समीकरण होतंय 5 चेंडू 8 धाव्यांची गरज. मित्रांनो, कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंक हे नवे पंख देऊन जातात. काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही, हा यशाचा सिद्धांत आहे. तुम्हाला ध्येय गाठायचं आहे तर तुमच्या गाड्या ह्या रस्त्यावरती आणावाच लागेल. आणि गाड्या रस्त्यावर आणायच्या म्हटलं तर रस्ते आले, खड्डे आले, वळण आलं, ऊन आला, पाऊस आला
या सगळ्यांना झुंज देणं ज्यांना जमतं ना त्याला यश संपादन करणं जमतं. ध्येयाचा पाठलाग करायचा आहे. ध्येय मोठं आहे, मोठं नाही आहे, पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतो. चला जास्त वेळ खर्च करू नका. अजूनही आपल्याकडे 3 सामने बाकी आहेत. 4:33 झालेली आहेत. खरं तर फायनल ह्या वेळेस होणे गरजेचं होतं. मंगेश गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. बाहेर जाणारा हो खराब, लेग टर्मच्या बाहेर जाताना पाहतोय चेंडू. डावकुरा फलंदाज याला गडबडताना आपल्या पाहायला मिळतं. मैदानात दाखल होतोय नवा फलंदाज पावनल संघाचा. बॅटर्स नेम प्लीज दीपक. समीकरण होते 5 चेंडू 7 धावांची गरज. दीपक डावकुरा फलंदाज. ओ बॅटची कडा घेऊन हा हा इथे विकेटचे पतन. बॅक टू बॅक विकेट होतोय. दीपक आला तसा गेला माघारी परततोय. मैंने देखा तूने देखा मैंने देखा तूने देखा. इथे आलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांना देखील एक नेहमीच आणि या क्रिकेट खेळणाऱ्या सर्व क्रिकेटपटूंना देखील माझं एक सांगणं आहे की मित्रांनो, बाप नावाची गादी आणि आई नावाची उशी एकदा आयुष्यातून हरवली ना तर कधीच सुखाची झोप लागत नाही. त्यामुळे आपल्या आई वडिलांना विसरू नका, त्यांना गमावू नका. क्रिकेट आपण खेळतोय, आपला छंद जोपासतोय. हे सगळं खेळत असताना तुम्ही आईसाठी सर्व काही सोडा, पण कोणासाठी आईला सोडू नका. न्यू बॅटर्स मुकेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे एकदा मंगेश गोलंदाजी मार्कवरती अटीटीचा सामना आहे. पाहतोय आपण होय एष्टा उद्ध्वस्त क्लीन बोल्ड मंगेश. मंगेश नावाचा थरार. जोरदार टाळ्या वाजवा मंगेश साठी एकदा. आइंदा से मेरे आत धावांची गरज. अजूनही सामना दोन्ही बाजूला झुकलेला. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो मित्रांनो, कारण अंधारात हरवलेला हिरा शोधण्यासाठी 2 रुपयाची मेणबत्ती कामाला येते. त्यामुळे कोणालाही कमी समजायचं नाही क्रिकेटमध्ये. 3 चेंडू 7 धावेची गरज. सुनील यांच्याकडून मंगेशला 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे या विकेटसाठी. ऑन हॅट्रिक चेंडू असेल मंगेशचा. हॅट्रिकला चान्स. ऑन हॅट्रिक चेंडू असेल हा. आणि मैदानात दाखल झाला आहे तो फलंदाज अनंत आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश पुढील चेंडू. ओ सुरेश चेंडू पाहतोय. थोडासा निर्णय चुकतोय तुमचा मित्रांनो. ज्याला आउट करायचं होतं त्याला आउट केलं नाही, ज्याला आउट करायचं नव्हतं त्याला तुम्ही आउट केलं. निर्णय फार अशा अटीतटीच्या सामन्यामध्ये चुकीचं आपल्याला पाहायला मिळतात. जिथे संधी होती किपरला मोठा गडी बाद करण्याची, सॅक्रिफाईस करत होते विकेट. तुम्ही आधीच ओळखलं पाहिजे होतं. आणि क्रिकेटमध्ये हे चतुरता चपळाई असणं फार गरजेचं आहे. गेमकडे तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज. 2 चेंडू 7 कंपल्सरी चेसिंग. अजूनही आपण पाहतोय
दीपेश वरती पूर्ण जबाबदारी स्वतःवरती सिद्ध करेल. मित्रांनो, तुम्हाला जर प्रसिद्ध व्हायचं असेल ना तर स्वतःला सिद्ध करा आणि सिद्ध करण्याची वेळ आहे. पुढे एकदा मंगेश गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईकला आहे दीपेश. थोडस गडबड पाहायला मिळते. प्रेशर, दडपण, प्रेशर आपल्याला पाहायला मिळते. कारण जो जिंकेल तो अंतिम सामन्यामध्ये दाखल होणार आहे. महत्वपूर्ण सामना आहे, त्यामुळे श्वास रोखणारा सामना. मित्रांनो, ज्याला बीपीचा त्रास आहे त्याने हा सामना बघू नका. काही घडू शकतं. ओ जाईल का? जातोय जातोय सरळ सीमारेषे पार. जो मुहूर्त आपण पाहतोय कुठे चूक केली आपण समजलेलं असेल. धावबाद होताना आपण चूक केलेली आहे. ती आपल्याला महागात पडते. एक छोटीशी चूक देखील आपल्याला पराभवाच्या छायेकडे घेऊन जाऊ शकते आणि ती चूक आता आपल्याला पाहायला मिळते. आता समीकरण मध्ये एक चेंडू एक धावेची गरज. एक चेंडू एक धावेची गरज. लख पडला प्रकाश देवट्या मशालीचा. गोंधळ आला उभा गोंधळी भवानीचा. आता गोंधळ होणार आहे, कारण मित्रांनो तेवढाच गोलंदाज महत्वाचा आहे, मजबूत आहे, ताकदवान आहे, तितकाच फलंदाज देखील आहे. तो देखील मारणार, त्याच्याकडे देखील कौशल्य आहे, गुणवत्ता आहे. चला एक चेंडू एक धावाची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. चला पटापट. चला चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सामना होईल. ओहो, आणि अंतिम सामन्यामध्ये दाखल होतोय माडाई क्रिकेट संघ पावडर. जोरदार टाळ्या पावडर संघासाठी. क्या बात. नक्कीच यजमान संघ नाराज होताना आपल्याला पाहायला मिळते. छोट्या छोट्या चुका आपल्याला महागात पडतात. आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची लढाई. चला केदारनाथ कात्रण आपण यायच्या नाणेफेकीसाठी. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी एक षटकाचा सामना होईल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी. चला चला आशिष नाणेफेकीसाठी यायचंय.